निवडणूक लढवणार नाही स्पष्ट केलंय। कार्यकर्त्यांना कोणतेही भावनिक आवाहन केलं नाही। शरद पवारांचं विधान, शेवटी निवडणूक असल्याचं सांगून भावनिक करतील, अजितदादांनी हे वक्तव्य केलं होतं। अजित पवार राज्यसभा लोकसभेलाही घरातीलच उमेदवार देण्याच्या तयारीत। रोहित पवारांचा दावा, अजित पवार बारामतीत बदललेले पाहायला मिळाले, रोहित पवारांचं वक्तव्य। आणखी एका गुंडासोबत मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो, संजय राऊतांकडून ट्विट। मुख्यमंत्र्यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या, संजय राऊतांची मागणी। कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत का? फडणवीसांची ही प्रतिक्रिया। योग्य नेत्याबद्दल विचारा, राऊतांबद्दल काय विचारता? फडणवीसांचा खोचक टोला। जागावाटपावर अद्याप चर्चा नाही। जागावाटपा संबंधित चर्चा शिवजयंती आधी किंवा नंतर करू। राज्यसभेचे फॉर्म भरून झाले की जागावाटपावर चर्चा। नाना पटोले यांची ही प्रतिक्रिया। संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस। कोल्हापुरात संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर भावी सीएमचे पोस्टरमध्ये संभाजीराजे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। औषधोपचार घेण्यास जरांगेंचा नकार। सगळे चोऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। ओबीसी नेते स्वतंत्र पक्ष काढत आहेत ही चांगली गोष्ट। भुजबळांनी ओबीसी नेत्यांचं नेतृत्व करावं। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा भुजबळांना हा सल्ला। बीडमध्ये धनगर समाजाच्या मेळाव्यात मंत्री तानाजी सावंत यांची बॅनरबाजी। मंत्री सावंत यांच्या बॅनरवरून 2 गटात वाद। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळलाय। रामदास स्वामींनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं तसं मार्गदर्शन गोविंदगिरी महाराज करत आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आळंदीत विधान। योगी आदित्यनाथांच्या वक्तव्याचा अजित पवार गट निषेध करणार का? योगींच्या वक्तव्याचा निषेध, पण अजित पवार गटाची भूमिका काय? रोहित पवारांचा सवाल। नाशकातील राष्ट्रवादी भवन मिळवण्यासाठी शरद पवार गट कोर्टात जाणार। मुंबई नाका परिसरातील कार्यालयावर अजित पवार गटानं दावा केल्याचा आरोप। पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन। देशातील पहिलं ऑलिम्पिक भवन म्युझियम बांधण्यात येणार। ऑलिम्पिक भवनासाठी 72 कोटींची तरतूद। पुण्यात क्रीडा संस्कृतीसाठी ऑलिम्पिक भवनची उभारणी। ऑलिम्पिक भवन हा ऐतिहासिक निर्णय। संजय बनसोडे यांची ही प्रतिक्रिया।